नमस्कार मंडळी. ऑगस्टचा शेवटचा आठवडा सुरू होत आहे. या आठवड्यामध्ये नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनसारखे सणसुद्धा आहेत. तर जाणून घेऊ आपल्या राशीसाठी हा आठवडा कसा असेल या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मेष, वृषभ आणि मिथुन राशीचे 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू. मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते आणि तुमच्या नेतृत्व गुणांची देखील दखल घेतली जाईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा कामाची संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत उत्पन्न चांगले राहिले तरी अनावश्यक खर्च करणे टाळणे गरजेचे आहे. प्रेम संबंधामध्ये जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्थिर प्रगतीचा ठरेल. नोकरीमध्ये तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात जुने संपर्क पुन्हा उपयोगी पडतील. पैशाच्या बाबतीत बचतीवर भर देणे फायदेशीर ठरेल. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या. प्रेमाच्या बाबतीत नात्यात जवळीक वाढेल आणि जोडीदाराकडून चांगले सहकार्य सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीसाठी हा आठवडा संवाद आणि नवीन संधी घेऊन येईल. तुमच्या बोलण्याची पद्धत आणि हुशारीमुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रकल्प किंवा महत्त्वाची बैठक मिळू शकते. नोकरीत सुद्धा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन व्यक्तींशी संपर्क वाढेल आणि त्यातून भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत, मात्र अचानक खर्चही होऊ शकतो. प्रेम संबंधात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा. तुम्हाला तुमच्या कुंडलीविषयी काही वैयक्तिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये मेसेज करू शकता. धन्यवाद.